युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक। नांदगाव येथे आमदार निवासस्थानी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसोबत शिवदुर्गा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। यावेळी महिला संघटन अधिक बळकट करण्याबाबत, पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबत तसेच आगामी काळातील संघटनात्मक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी शिवदुर्गा शिवसंवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे। शिवसेना नेत्या माननीय मीनाताई कांबळी यांच्या समन्वयातून आयोजित या बैठकांमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। सौ अंजुमताई सुहास कांदे यांनी यावेळी मतदारसंघातील महिला सक्षमीकरणावर सुरू असलेले कार्य, महिला संघटन आणि सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा दिला। बैठकीत प्रत्येक प्रभाग, गाव आणि शाखा स्तरावर महिला पदाधिकाऱ्यांचं सक्षम जाळे उभारणं, नव्या महिला शाखा प्रमुखांच्या नियुक्तीद्वारे संघटन विस्ताराला गती देणं, मतदार यादी पुनरीक्षण प्रभावीपणे राबविणं, बूथनिहाय रचना अधिक सक्षम करणे, जनसंपर्क वाढविणे तसेच आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती आखणं या संदर्भात चर्चा करण्यात आली। शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून महिला आघाडीच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। या अंतर्गत काल नाशिक लोकसभेतील इगतपुरी, सिन्नर, देवळाली, नाशिक उत्तर व नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम, दिंडोरी, चांदवड येथे विधानसभा मतदारसंघात महिला आघाडी आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या। यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या माननीय शीतलताई म्हात्रे, उपनेत्या माननीय तृष्णा विश्वासराव, उपनेत्या माननीय संजना घाडी, माजी आमदार निर्मला गावित, आमदार व नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख माननीय सुहास अण्णा कांदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, सौ अंजुमताई कांदे, महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख माननीय संगीता खोडाना यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.